आदित्यला मुख्यमंत्री बनवून दिल्लीला जाईन असं फडणवीस म्हणाले होते असं उद्धव ठाकरे म्हणतायत। इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी हा मोठा दावा केलाय। त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलं असं उद्धव ठाकरे म्हणतायत। शिवसेना आणि भाजप अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेतील असं ठरलेलं होतं आणि अमित शहांबरोबरच्या बैठकीतील दाव्याबाबत उद्धव ठाकरे यांनी पुनरुच्चार केल्याचं पाहायला मिळतंय। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, उद्धव ठाकरे यांनी आता हा मोठा दावा केल्याचं पाहायला मिळत आहे आणि उद्धव ठाकरे यांची जी 5 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी बैठक झाली होती, मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली होती, या बैठकीत नेमकं काय झालंय अद्याप कोणाला माहित नाही। नेहमी भाजप असेल किंवा ठाकरेंची शिवसेना असेल एकमेकांवर आरोप करताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र नेमका या बैठकीतला दावा कोण योग्य करताय, कोण खरा दावा करताय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। त्याचप्रमाणे काल इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी नवीन दावा केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून देवेंद्र फडणवीस स्वतः दिल्लीत जाणार होते असं ते स्वतः म्हटले होते, असा दावा उद्धव ठाकरे करतायत। आणि त्याप्रमाणे शिवसेना आणि भाजप युतीत निवडणूक लढवून अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर उमेदवार म्हणजे मुख्यमंत्री पद हे 2.5 वर्ष भाजपकडे असेल, 2.5 वर्ष शिवसेनेकडे असेल असा दावा देखील असं देखील या बैठकीत ठरलं होतं असं देखील उद्धव ठाकरे सांगतायत। मात्र मुद्दा हा पुन्हा एकदा येतोय की 5 वर्ष पूर्ण होत आली आहेत या बैठकीला अमित शहा आणि उद्धव ठाकरेंच्या, मात्र दोन्ही बाजूनी दोन्ही पक्षांकडून नेहमी आरोप थोडंसं थांबवते तर आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे नेते राम कदम आहेत। कदम, जे आपण सध्या पाहतोय उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा केल्याचं सध्या दिसतंय। आदित्यला मुख्यमंत्री बनवून दिल्लीला जाईन असं फडणवीस म्हणाले होते असं ते म्हणतायत, तुमची प्रतिक्रिया? काय झालंय की प्रचार सभांमधून लोकांना काय सांगायचं, एवढे आमदार एवढे खासदार का सोडून गेले, रक्ताचे नातेवाईक का सोडून गेले, सख्खा भाऊ सुद्धा सोबत राहिला नाही, याचं कारण काय? बाळासाहेबांची सेवा करणारे नोकर चाकर देखील यांच्यासोबत राहिलेले, तर त्याच्यामुळे मुद्देच नसल्यामुळे काहीतरी भरकटत नेणं, त्याच्या पलीकडे मानसिक हताशा, त्यांची निराशा या सगळ्या वक्तव्यातून दिसते। आणि बरं, खोटं बोलत असताना एक गोष्ट मात्र खरी त्यांनी सांगितली की त्यांचं सगळं लक्ष महाराष्ट्र कार्यकर्ते यांच्याकडे नाहीये, स्वतःचा पोरगा मुख्यमंत्री कसा होईल याच्याचकडे आहे, हे याच्यातून सिद्ध होतं। म्हणजे लोकांपुढे सांगायचं की मला पद नको पण मुख्यमंत्री व्हायची वेळ येते, तर स्वतः उडी मारून बरोबर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेले आपण पाहिलं ना। 2.5 वर्षाच्या कालखंडात एका बंगल्याचे तुम्ही 2 बंगले स्वतःसाठी केले। कुठल्या कार्यकर्त्याचं भलं केलं सांगा बरं तुम्ही? लोकांना महाराष्ट्राला तडफडून मरण्यासाठी सोडून दिलं, ना व्हेंटिलेटरची व्यवस्था केली ना औषधाची व्यवस्था केली। व्यवस्था सोडून द्या, मंत्रालयात तरी गेलात का? 2दा गेलात 2.5 वर्षात मंत्रालयात, तेही अर्ध्या तासासाठी, तेही लोक टीका करू लागले म्हणून। ज्यांच्याकडे पत्रकारांना भेटायला वेळ नाही, वर्षाचे दरवाजे त्यांनी बंद करून टाकले होते, कोणालाच भेटत नव्हते। आता बघा बरं, वर्षा बंगल्यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला पहाटे 4 वाजता देखील 4-5 ते माणसं असतात आणि शेवटच्या तळागाळातल्या माणसापर्यंत भेटणारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। पाहतोय ना महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी। त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये बाळासाहेबांचे जे शत्रू आहेत त्यांच्या सोबत आपण का लढतो आहोत याचं यांच्याकडे उत्तर नाही, म्हणून काहीतरी भरकवणाऱ्या सगळ्या गोष्टी लोकांना सांगायच्या। काय झालं, उद्धव ठाकरेंना सवय झाली महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरण्याची, म्हणजे ही जनता मूर्ख आहे असं त्यांना वाटतं आणि ह्या जनतेला खरं काहीच कळत नाही असाही त्यांचा गैरसमज आहे। लोकांना सगळं कळतं। बाळासाहेबांचे जे विचार होते की त्यांची शिवसेना कधीही काँग्रेस सोबत जाणार नाही, जाण्याची वेळ आली तर मी शिवसेना नावाचं बंद करून टाकेन माझा पक्ष, कोण म्हणालं? स्वतः बाळासाहेब म्हणाले। या विचाराशी महागद्दारी केली कोणी? श्रीमान उद्धव ठाकरेंनी केली। हे विसरणार आहे का महाराष्ट्र? हे त्यांचे कार्यकर्ते विसरणार आहेत का? यांना मराठी माणूस महाराष्ट्र यांच्याशी काही देणं घेणं नाही, यांना स्वतःची घरं भरायची आहेत आणि तीच बाळासाहेबांच्या शैलीतली तीच त्यांच्या पठडीतली काही शब्द उच्चारायचे, मर्द खंजीर कोथळा बघून घे आम्ही नामर्द नाही, असे तेच शब्द वापरून
लोकांना भ्रमित करण्याचं काम उद्धव ठाकरेंकडे उरलंय. बाकी दुसरं कुठलंही काम नाही. पराभव डोळ्यासमोर दिसतोय, त्याच्यामुळे धादांत खोटं बोलणं हे त्यांच्या वक्तव्यावर दिसतंय.